नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना आनंदाची, उत्साहाची, तेजोमय आणि भरभराटीची जाओ। पण काही तर अपवादात्मक कारणास्तव आपली ही दिवाळी तशी आनंदाची, उत्साहाची आणि तेजोमय होत नाहीये। हे कारण काय आहे तर आपलं शिक्षक भरती म्हणजे 1760 विघ्न, म्हणजे नक्कीच्या लग्नाला 1760 विघ्न असतात, तसेच आपल्या शिक्षक भरतीला 1760 विघ्न हे गणित पक्क झालेलं आहे। असो, आता ही दिवाळी आपली आनंदाची होत होती पण काही कारणास्तव होत नाहीये। या दिवाळीला आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जॉईनिंग होऊन आपल्याला शाळेवर जॉईनिंग लेटर मिळेल आणि आपण शाळेवर रुजू होईल असं वाटलं होतं, पण सद्यस्थितीला तसं होत नाहीये। असो, जे काही आनंद होतं त्या आनंदावर या शिक्षक भरतीच्या लेट गणितामुळे आपल्याला विरजन पडलेलं आहे। ते थोडंसं कारणामुळे आपली ही दिवाळी ही तितकीशी आनंदाची होत नाहीये। त्यातल्या त्यात जो शिक्षक भरतीचा पेपर दिल्यानंतर जो उत्साह होता, त्यानंतर मग चांगले मार्क्स पडल्यानंतर मग लवकरात लवकर आपण शाळेवर रुजू होईल असं वाटत होतं। तो जो उत्साह होता आज तो उत्साह राहत नाहीये। मग त्या उत्साहाचा परिणाम सुद्धा आपल्या दिवाळीवर सुद्धा होत आहे। म्हणजे आजची जो काही दीपावली आहे त्याच्यामध्ये थोडंसं उत्साहामध्ये निरुत्साह झालेला आहे, म्हणजे जो काही उत्साह असतो तितकासा नाहीये। आणि त्यातल्या त्यात दिवाळीमध्ये कशी दिवे लावून सगळीकडे चमचमाट असतो, असं सगळीकडे तेजोमय असतं, दिव्याचा प्रकाशाने सगळीकडे मस्त वातावरण असतं, पण आपल्या चेहऱ्यावरला तेज सुद्धा कमी झालेला आहे। कारण आहे शिक्षक भरतीमधले अडथळे आणि शिक्षक भरतीला दिवसेंदिवस जो काही उशीर होत आहे त्यामुळे। असो, हे सर्व कारण थोडेसे दिवस बाजूला ठेवा, पण आपली जी काही शिक्षक भरती आहे ती होत राहील। पण आता ही दिवाळी कधी येणार? पुढल्या वर्षी येणार। आता ही दिवाळी आलेली आहे, आपल्या समोर आहे। या दिवाळीचा आनंद घ्या, मस्त आनंदात दिवाळी साजरी करा, उत्साहात राहा, ते चेहऱ्यावर तेज असू द्या। हे 2-4 दिवस तरी आनंदाचे चांगले आनंदामध्ये घालवा। आता हे शिक्षक भरतीचं थोडंसं 4-5 दिवस साईडला राहू द्या, हे आपल्या पाचीला पुजलेलं आहे। पण हा सणावाराचे दिवस आहेत, उत्साहाचे दिवस आहेत, आनंदाचे दिवस आहेत। आपल्या परिवारांसोबत दिवाळी ही आनंदाने साजरी करा। मस्त लाडू, करंजा, आणखीन फराळाचं असतं, चिवडा असतो, अनारसे असतात, असं भरपूर नाही पण मोतीचूर लाडू असं सगळं करा, मस्त खावा आणि टमटमीत राहा। आणि हां, त्यातल्या त्यात करंजा, लाडू वगैरे असं फराळीला मला सुद्धा बोलावं वाटलं सर लाडू सुद्धा पाठवून द्या, काही प्रॉब्लेम नाही। असो, परत एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता आपण महत्त्वाच्या विषयावर वळू। आता जे काही या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। आता मागच्या 2-3 आठवड्यापासून आपण हे 8-8 दिवसालाच व्हिडिओ टाकत आहेत आणि साप्ताहिक न्यूज म्हणजे आठवड्यामध्ये जे काही घडलेलं आहे पुढे जे काही घडणार आहे ह्या विषयावर आपण बोलत असतो। तर आता मी मागच्या 2 आठवड्यापासून दोन्ही व्हिडिओमध्ये हेच सांगितलं होतं की आपल्याला 15 तारखेपासून प्रेफरन्स येणार नाहीत। हे मी मागच्याही व्हिडिओ सांगितलं होतं आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण खूप जणांना वाटलं की नाहीये मी खोटं बोलतोय, 8 तारखेपासून प्रेफरन्स येणार नाहीये। आणखीन सुद्धा खूप जणांना जर वाटत असेल की 8 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून प्रेफरन्स येणार असतील तर तसं बिलकुल नाहीये। याच्या मागच्या जे काही कारण होते ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत। आता सध्याच्या ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी काय आहेत ते पाहू। सर्वप्रथम काय आहे, 6वा जिल्हा म्हणजे 6वा जो काही बदलीचा टप्पा आहे, आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आहे, तो अद्यापही सुरू झालेला नाहीये। याचं जे काही पोर्टल असतं ते अद्यापही सुरू झालेलं नाहीये। आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा आहे तो आणखीनही चालू झालेला नाहीये, हा दिवाळीनंतर चालू होणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणखीन एक नवीन आजच एक अपडेट आलेली आहे की जे काही संस्था चालक आहेत ते संस्था चालक कोर्टामध्ये गेले होते, नागपूर उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि त्यामध्ये जाऊन काय गेले होते, कारण आपल्या शासनाने एक नवीन जी आर आणला होता संस्थेबद्दल। आता संस्थेच्या मुलाखती ह्यापूर्वी आपले एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवले जायचे, पण शासनाने नवीन जी आर काढला। त्या नवीन जी आरमध्ये काय नमूद केलं की जी काही संस्थेची एक जागा असेल त्या एका जागेवर फक्त 3 उमेदवार। म्हणजे अगोदर आपण जी आर काढायचा तो कोर्टामध्ये, परत अगोदर कोर्टामध्ये संस्था चालक गेले होते, त्यांनी गेल्यानंतर त्यांना एकाच 10ची परवानगी दिली। मग हे कोर्टामध्ये अगोदर घडल्यानंतर सुद्धा आपल्या शासनाने नवीन जी आर काढला। त्या जी आरमध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार असे नमूद केले आणि त्यावर चॅलेंज करण्यासाठी परत संस्था चालक हे कोर्टामध्ये गेले। मग आता त्यांना अंतरिम दिलासा दिलेला आहे, अंतिम नाहीये। त्याच्यामधली
पुढली तारीख आता नंतर दिलेली आहे। मग आता यात होतंय काय, पूर्वी अगोदर कोर्टाने ठरवून दिलं होतं की एका जागेसाठी 10 उमेदवार पाठवायचे संस्थेवर। मग त्यानंतर शासनानं परत आणखीन GR काढला की एका जागेसाठी 3। ह्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आढळून आलेली आहे कोर्टाला सुद्धा, म्हणजे न्यायालयाला सुद्धा। मग ह्याच्यावर आता अंतिम निकाल काय येतो तो नंतर कळेल, पण सद्यस्थितीला हे महत्त्वाची गोष्ट होती। आता ही किती चुकीची आहे किती फायद्याची आहे आपल्या आगामी काळात कळेल। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवले गेले तर 10 उमेदवारांना संधी असते, 10 पैकी 1 लागू शकतो। पण आता इथं एका जागेसाठी 3 जण बोलवलं तर 3 पैकी 1च लागू शकतो, पण ते जे 7 होते त्यांची संधी हुकून जाते। यासाठी मग आता संस्था चालकांना थोडं सुद्धा प्राधान्य द्यायला पाहिजे। पूर्वी 10 उमेदवार दिले होते, मग आता 3च का, ह्यासाठी ते कोर्टात गेलेले आहेत, त्यांचा निकाल हळूहळू येईल। हे असे वेगवेगळे कारण असतात की आपल्या शिक्षक भरतीला अधूनमधून म्हणजे का रोजच उशीर केला जातो। आता नंतरची गोष्ट आहे की आपल्याला प्रेफरन्स कधी येणार। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला प्रेफरन्स हे 15 तारखेपासून अजिबात येणार नाहीयेत। मी सांगितलं होतं की दिवाळी झाल्यानंतर 25 तारखेनंतरच सर्व सुट्ट्या संपल्यानंतरच प्रेफरन्स काहीतरी चालू होईल, प्रेफरन्स यायला चालू होतील। पण आता 25 तारीखसुद्धा आपल्याला लॉग इनला प्रेफरन्स येतील का नाही याची शाश्वती देता येत नाही। कारण पहिला मुद्दा, जो काही बदलीचा आहे तो टप्पा तो पूर्ण नाही आहे, म्हणजे तो आणखीन चालूच झालेला नाही आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जे काही TET फ्रॉड। आता TET फ्रॉड जे की CTET पास किंवा BEd होते ते न्यायालयामध्ये जाऊन याचिका टाकून त्यांना न्यायालयाने पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी दिली, अंतिम दिलासा सुद्धा दिला त्यांना, आणि एक नोडल अधिकारी नेमून त्यांची तपासणी करून यांना रजिस्ट्रेशन करायला संधी भेटणार होती। पण आता कालावधी इतका उलटून गेलेला आहे की यांना आणखीन संधी दिलेली नाहीये। आता बोंब अशी होत आहे की असं वातावरण निर्माण केलं जात आहे की फक्त आणि फक्त ह्या TET फ्रॉडवाल्यांमुळं आपल्याला प्रेफरन्स येण्यासाठी उशीर होत आहे। तर ही गोष्ट तशी सत्य नाही आहे। ह्याच्या मागचे वेगवेगळे कारण आहेत। एकतर बदलीचा टप्पा आहे तो पूर्ण झालेला नाही आहे, मग काही जिल्ह्यांचे रोस्टर आहेत ते सुद्धा पूर्ण झालेले नाहीत, ते सुद्धा अद्यावत नाही आहेत। काही संस्थांच्या जाहिराती अद्याप पूर्ण नाही आहेत, त्यांचे रोस्टर बिंदू नामावली हे सुद्धा पूर्ण नाही आहेत। आणि आता आपल्याला प्रेफरन्स येण्यासाठी ह्यांची नोंदणी होणं गरजेचं आहे। पण ह्यांचं महत्त्वाचं काम काय होतं, हे न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाने ह्यांना परमिशन दिली, ह्यांचे सगळे कागदपत्रांची पडताळणी झाली। मग जो काही नोडल अधिकारी नेमला होता त्या नोडल अधिकाऱ्यांनी यांची तपासणी केली, सगळी फाईल रेडी झाली। पण एवढं सगळं रेडी होऊन शासन दरबारी ह्यांची दखल घेतली जात नाहीये। ह्यांच्या नोंदणीला जाणून बुजून विलंब केला जात असल्याचं चित्र दिसत आहे। आता सगळं काम ह्यांचं पूर्ण झालेलं आहे, पण ह्यांच्या नोंदणी उपलब्ध करून दिली जात नाहीये। वेळ वाढवला जात आहे, जसं जसं दिवस जात आहे तसं तसं पुढे ढकललं जात आहे। मग ह्यांच्या विरोधात आणखीन वातावरण निर्माण करणं, वातावरण गडूळ करणं, मग परत आणखीन तेच येडे माझ्या मागच्या हे तसलंच काम चालू आहे। मग आता ह्यांची नोंदणी करून घ्यायला कोर्टाने परमिशन दिलेली आहे। मग आता शासनाचं काम आहे, आपल्या शिक्षण विभागाचं काम आहे की यांची नोंदणी करून घ्यायला पाहिजे, पण ते अद्याप करून घेत नाहीयेत। ह्यांना दरवेळेस तारखा दिल्या जात आहेत, आता करून घेऊ, मग करून घेऊ, नंतर करून घेऊ। आता 15 तारखेनंतर ह्यांच्या नोंदणी व्हायला सुरुवात होईल असं सांगितलेलं आहे। पण आता ही सुद्धा 15 तारीख जाते का पुढल्या, म्हणजे आता 20 तारखेपासून चालू होते, बघणं गरजेचं आहे। पण आणखीन यांची फिक्स नोंदणी कधीपासून होईल हे अद्याप स्पष्ट केलं नाही, फक्त प्राथमिक स्वरूपात 15 तारखेपासून सांगितलेलं आहे। मग यांची नोंदणी झाल्यानंतर मगच आपल्या लॉग इनला बाकी सर्वांना प्रेफरन्स येतील। मग आता एक अफवा अशी सुद्धा उडवली जात आहे की ह्यांची नोंदणी आणि प्रेफरन्स एकदमच केल्या जातील, असे शक्य नाही। ह्यांची प्रक्रिया वेगळी होणार आहे का? नाही, ह्यांची नोंदणी केल्यानंतरच, ह्यांना मध्ये एंटर केल्यानंतरच सर्वांना एक साथ प्रेफरन्स येतील। आणि प्रेफरन्स येण्याचा कालावधी पूर्वी हा प्रेफरन्ससाठी 1 महिन्याचा दिला होता, पण आता हा प्रेफरन्ससाठी 1 महिन्याचा कालावधी नसणार आहे।
हा प्रेफरन्स देण्यासाठी कालावधी हा फक्त 20 दिवसाचा असणार आहे। ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। आता हे प्रेफरन्स आल्यानंतर आपल्या लॉग इनला प्रेफरन्स आल्यानंतर सगळी गोष्ट होईल आणि ते 20 दिवस चालेल पुढील। असो, आता महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपल्या लॉग इनला प्रेफरन्स कधी येतील? डिसेंबरच्या सुरुवातीला किंवा दुसऱ्या आठवड्याला, नाही तर ह्या महिन्याच्या एंडिंगला। आता ते कसं आहे, ह्यांची जे TET फ्रॉड किंवा CTET पास करून आलेले आहेत यांची पवित्र पोर्टलवर नोंदणी कधी होती यावर पुढल्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत। मग आता ह्यांची नोंदणी करून घेणं हे शासनाचं काम आहे, शिक्षण विभागाचं काम आहे, त्यात दिरंगाई होत आहे। असो, आता जे काय महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सांगितलेल्या आहेत। आता नंतर आणखीन एक, सध्या CTETची परीक्षा आहे, त्याचे फॉर्म भरायची प्रक्रिया चालू झालेली आहे। ज्यांनी CTETचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी नक्कीच फॉर्म भरून घ्या। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या भरोशावर बसू नका, कारण आपली महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा ही अवघड असते। 1 ते 1.5% रिझल्ट लागतो आणि ही कधीतरी होत असते, म्हणजे वर्षातून एकदा घ्यायचा नियम आहे, पण वर्षातून एकदा होत नाही, 2 वर्षातून एकदा, 1.5 वर्षातून एकदा होते। आता 2021ला झाली, त्यानंतर अद्याप ही झालेली नाहीये। त्यामागून CTETच्या 4 परीक्षा, आता 4थी परीक्षा होत आहे। म्हणून जे आणखीन TET पास झालेले नाहीये ते त्यांना CTET पास किंवा TET पास करायचं आहे त्यांनी करून घ्या, कारण येणारा काळ हा निवडणुकाचा आहे। पुन्हा त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका होणार आहेत। त्यावेळी TETची परीक्षा घेऊन दुसरी टेटची जाहिरात टाकली जाईल किंवा परीक्षा सुद्धा घेतली जाईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप जणांना संधी मिळू शकते, कारण हा इलेक्शनचा जुमली एक हे असतो, एक काय म्हणते त्याला, कोपऱ्याला गुळ लावायचा आणि खावा म्हणायचं, त्या प्रकारची गोष्ट असते। इलेक्शनच्या पुढं अशा गोष्टी केल्या जातात, आमिष दाखवलं जातं, नोकर भरती वगैरे करू, मग त्यावेळेस सुद्धा TETची परीक्षा घेऊन टेटची सुद्धा जाहिरात दिली जाईल किंवा परीक्षा सुद्धा घेतली जाईल। अशा गोष्टी होऊ शकतात, मग त्यावेळेस तुम्ही मुकू नये। त्यासाठी जी आत्ता CTETची संधी आलेली आहे ती CTETची परीक्षा द्या, त्यात पास करा। आणि याच्यामध्ये आणखीन सुद्धा असे काही जण आहेत की TET परीक्षा पास झाले नव्हते म्हणून पैसे देऊन, म्हणजे फ्रॉड वगैरे करून पास झाले होते, पण त्यांचे प्रमाणपत्र बॅन केलेले आहेत। मग यांना याच्या पुढं कधीही महाराष्ट्र राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही, त्यांना महाराष्ट्राचे दरवाजे बंद केलेले आहेत। मग त्यांच्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET आहे, ते त्यांनी पास करून घेतलेलं कधीही चांगलं, कारण सध्याच्या घडीला TET फ्रॉडमध्ये असलेले पण CTET किंवा BEdच्या बेसवर असलेले ते न्यायालयामध्ये जाऊन त्यांना परवानगी भेटलेली आहे, मग आता ते शिक्षक भरतीमध्ये सामील झालेले आहेत। मग तुम्ही सुद्धा TET तर बंद केलेली आहे, मग CTET आहे ती पास करा, मग पुन्हा जी काही नव्याने शिक्षक भरती होईल, दुसरा टप्पा येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी भेटून जाईल। असो, आता जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या सर्वच्या सर्व सांगितलेल्या आहेत। आता सध्या सणासुदीचे दिवस आहेत, ह्या शिक्षक भरतीला काही दिवस आपला सण, दिवाळीचा सण होजे, पण किमान हे दिवाळीचे 5-6 दिवस तरी विसरून जावा। मस्त आपली दिवाळी हे आनंदाने, उत्साहाने आणि चेहऱ्यावर तेज आणून तेजमय आनंदाने मस्तपैकी उत्साहाने साजरी करा आणि ह्या उत्साहाच्या आनंदामध्ये किंवा ह्या उत्साहामध्ये रंगून जावा। फटाके फोडायचे असतील तर फटाके फोडा, पण जास्तही फोडू नका, आपल्या पर्यावरणाचं सुद्धा काळजी घ्या। असो, जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या सर्वच्या सर्व मी सांगितलेल्या आहेत। परत एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि फराळ किंवा लाडू वगैरे पाठवायचे असतील तर पाठवून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे। असो, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस महत्त्वाची माहिती येईल किंवा आता ही दिवाळी झाल्यानंतर काहीतरी महत्त्वाची बातमी येईल, त्यावेळेस असाच साप्ताहिक एक व्हिडिओ घेऊन येऊ। त्या व्हिडिओमध्ये सर्व विषयाबाबत सविस्तर विश्लेषण करू। हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।